सोयीप्रमाणे निवडणुका लढवलेल्या आहेत, मैत्रीपूर्ण निवडणुका लढवलेल्या आहेत किंवा ते थेट एकमेकांच्या विरोधातच निवडणुका लढवतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 जागांचे कल हाती आलेत। भाजप 8, शिवसेना 4, ठाकरे 3, इतर 4 तसे चित्र। पण एमआयएमचा सुद्धा इथे विचार करायला पाहिजे। एमआयएमची गाडी सुद्धा सुसाट आहे छत्रपती। खरं एमआयएमचा फॅक्टर, एमआयएमची जी मतं आहेत किंवा एमआयएमची जी आकडे आहेत ते मग महापौर ठरवण्यामध्ये रोल प्ले करतात का बघावं लागेल आपल्याला नारदा। मात्र पुण्यामधली जर बघितली आघाडी आपण तर सध्याच्या घडीला तरी भाजप पुढे आहे। अमरावतीत भाजप 8, राष्ट्रवादी 6, जालना रावसाहेब दानवेंचा भाऊ भास्कर दानवे आघाडीवर। मीरा भाईंदरची अपडेट, मतमोजणीला अजूनही सुरुवात नाही, जवळपास अर्धा तास उलटून गेला, 35 मिनिटं झाली आहेत। नाशिक भाजप 5, शिवसेना 2, ठाकरेंची शिवसेना 2, मनसे 1 अशी नाशिकची स्थिती। त्यामुळे 5-2-2-1 अशी नाशिकची स्थिती आहे। तर मीरा भाईंदर अजूनही मतमोजणीला सुरुवात नाही। आता जवळपास 30-35 मिनिटं झालेली आहेत। बघूया, आपल्याला काय कारण अजून कळलेलं नाहीये। मात्र नागपूर 27 जागी भाजपची आघाडी, नागपूरमधली अपडेट 27 जागी भाजपची आघाडी। इचलकरंजी भाजप 4 ठिकाणी आघाडीवर, इचलकरंजीमधली देखील अपडेट येते। शिवशाहू विकास आघाडीचे 2 जण आघाडीवर। त्यामुळे इचलकरंजी महापालिका देखील, ज्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे, तिकडे देखील आता समोर जे आहे ते आकडे येत आहेत। इकडे मुंबईतलं आपण ज्ञानादा आकडेवारीचं चित्र पुन्हा एकदा सांगूया। मुंबईमध्ये भाजप 13, शिवसेना 12 म्हणजे महायुती एक प्रकारे पुढे जात असल्याचं चित्र आहे। पण ठाकरे आणि मनसे हे सिंगल डिजिटमध्ये आलेले आहेत। काँग्रेस 5 जागांवरती आघाडी टिकवून आहे। इतर 3 जागांवरती भाजपची आघाडी 13 जागांची, शिवसेनेची 12, ठाकरेंची 9 आणि मनसेची 4। कोल्हापूरमध्ये भाजप 15 तर काँग्रेस 17 जागांवरती, म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठी चुरस आपल्याला भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये भाजप 12 तर राष्ट्रवादी 5 जागांवरती आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। त्यामुळे कोल्हापूरमध्ये खूपच रंजक चित्र दिसतंय। इचलकरंजीचा तू मगाशी उल्लेख केला, 4 जागांवरती भाजप आघाडीवर आहे, 2 जागांवरती इतर। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं 8 जागांवरती आघाडी घेतली, शिवसेनेनं 4 जागांवरती आघाडी घेतली आहे। सांगली असेल, जालना असेल, याचे कल अजून तरी आपल्या हातात आलेले नाही आहेत। पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपनं 6 जागांवर आघाडी घेतलेली आहे। उल्हासनगरमध्ये 5 जागांवरती भाजपनं आघाडी घेतली आहे, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं 3 जागांवरती। कल्याण डोंबिवलीमध्ये बिनविरोधची संख्या जास्त होती, सध्या भाजप 6 जागांवरती आघाडी घेऊन आहे, शिवसेना 9। भिवंडीमध्ये 8 जागांवरती भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। नवी मुंबईत 2 जागांवर भाजप तर 2 जागांवरती शिवसेना आघाडीवर असल्याचं चित्र आहे। मुंबईमध्ये सरवणकर मुंबईमध्ये सरवणकर हे पिछाडीवरती आहेत, तर निशिकांत सदा सरवणकर त्यांचे वडील आहेत। समाधान सरवणकर हे सध्या पिछाड्यावरती आहेत। भाजप 14, शिवसेना 12, काँग्रेस 4, ठाकरे 10, मनसे 4 असे सध्याचे चित्र आहे। सदा सरवणकरांचे चिरंजीव समाधान सरवणकर हे ज्या वॉर्डातनं निवडणूक लढवत आहेत, तिथून सुरुवातीच्या कलांच्या बाबतीत ते पिछाडीवर असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे 14, 12, 10, 4 सध्याची जी आकडेवारी, हा स्कोर आपल्या समोर आहे सध्याचा। 43 कल हाती, भाजप 14, शिवसेना 12, ठाकरे 10, मनसे 5, काँग्रेस 4, इतर 1। सध्याच्या घडीला 26 आणि 16 अशी सध्याची स्थिती। काँग्रेस मित्रपक्ष 4 आणि इतर 1। मुंबईतलं चित्र क्षणाक्षणाला ज्ञानादा बदलते। सुरुवातीचे कल आहेत, मात्र चित्र बदलताना बघायला मिळते। नवी मुंबई काय सांगते? भाजप 2, शिवसेना 2, 111 जागा आहेत, 4 ठिकाणचे कल हाती आलेत, 2-2 भाजप आणि शिवसेनेच्या पारड्या। नवी मुंबईतला हा स्कोर आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय। सध्याच्या घडीला हे कल आहेत फक्त सुरुवातीच्या अर्ध्या तासातले। तर कोल्हापुरातलं चित्र, काँग्रेस 17, भाजप 15, काँग्रेस पुढे गेलेली आहे। मुंबई प्रभाग क्रमांक 194, ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे। समाधान सरवणकर, एक हाय प्रोफाईल लढत, समाधान सरवणकर या दोघांसाठी महत्वाची लढत।